राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना भाजप प्रवेश देण्यावरून सुळे यांनी हे पत्र लिहिलंय। ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय असं म्हणत सुळेंनी या संदर्भात कारवाई करावी अशी मागणी या पत्राद्वारे फडणवीसांकडे केली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं इतर पक्षातल्या लोकांना पक्षात घेण्याचा धडाका लावलाय आणि अशामध्ये तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर बाहेर असणारा आरोपी आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर याचा देखील भाजपमध्ये पक्ष प्रवेश झालाय। भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या नेतृत्वात संतोष परमेश्वरनं त्याच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे। मात्र ड्रग्ज प्रकरणातल्या एका आरोपीला पक्षात घेतल्यावरून नव्या वादाला आता तोंड फुटलंय। तर सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले। पाहूया आपण पत्रामध्ये काय नेमकं त्यांनी म्हटलंय। तुळजापूर शहरातल्या काही जणांना काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यात आला। यामध्ये शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींचा देखील समावेश होता अशी बातमी वाचनात आली। विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले याचे सखेद आश्चर्य वाटले। यासोबतच ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता देखील वाटली। तुळजापूरमधल्या या प्रकाराकडे आपण गांभीर्यानं लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे। ड्रग्ज तस्करीला या महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही अशा प्रकारचा सकारात्मक संदेश समाजात जाण्यासाठी आणि ड्रग्ज विरोधी मोहिमेला बळकटी मिळावी यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। याची आपण योग्य ती दखल आवश्यक घ्याल ही अपेक्षा आहे। ड्रग्स वाले आहेत, माफिया आहेत, बुकी आहेत, यांच्यासाठी नवीन मशीन आणलेली आहे त्यांनी आणि त्या मशीनमध्ये ते घालतायत। जो अधिक ड्रग्स विकणारा असेल, ड्रग्स पोहोचवणारा असेल, ड्रगलर असेल, माफिया असेल, गुंड असेल, सर्वात मोठा गुंड आहे, त्याच्यासाठी सगळी मोठी मशीन 3 प्रकारच्या मशीन ठेवल्या आहेत भाजप। त्याच्यात घालतात, बाहेर काढतात आणि त्यांच्यासाठी शुद्ध करून घेतात। आता काय जनाची नाही मनाची नसेल तर त्यावर बोलण्यात काय अर्थ आहे। गुंडागर्दी करणाऱ्यांना राजआश्रय मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षात दिला जातो अशा मागच्या अनेक प्रकरणाच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे। त्यामुळे जे गुंड प्रवृत्तीचे आहेत, जे ड्रग्जमध्ये अडकलेले आहेत, जे वरली मटक्यात अडकलेले आहेत, जे कुठे लँड सेलिंगच्या कामाच्या व्यवसायात अडकलेले आहेत, असे सर्व लोकांना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजाश्रय दिला जातो आणि तो सर्रासपणे दिला जातो आणि त्यांच्याकडून भारतीय जनता पक्ष हप्ते घेते का हाच एक प्रश्न या सर्व चर्चेच्या अनुषंगाने निर्माण होतो।